नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। बरेच दिवस झाले आपण भक्तीच्या परसबागेत फेरफटका मारला नाही। इकडे आपल्या सायलीला नेहमीसारखीच भरपूर फुलं आहेत, काही काढली आहेत। बेलाला छानच बेलाची वाढ झाली आहे, काही फळं अगदी मोठी मोठी होत आली आहेत। आणि इकडे हा प्राजक्त, आता फुलं थोडी कमी झाली आहेत कारण गळून पडली आहेत। आपली दाराशी स्वागत करणारे गुलबक्षी आणि प्राजक्ताच्या फुलांचा सडा हा नेहमीच, म्हणजे खरं तर प्राजक्ताच्या फुलांची रांगोळी भक्तीमध्ये नेहमीच असते। ब्रह्मकमळ नुकतीच पुन्हा एकदा 10 फुलं येऊन गेली आहेत। हे आपलं छान पपईचं उंच वाढत गेलेलं झाड, अनेक पपया अजूनही त्याला निघतच आहेत। पानं सुकली की ही अशी आपोआप खाली गळून पडतात। आजसुद्धा आपण इतक्या साऱ्या पपया काढल्या आहेत आणि आता त्या धुवून व्यवस्थित पिकायला घालायच्यात। सोनटक्क्याचा ताटवा, आता खरं तर त्याची फुलं थोडी कमी झाली आहेत। शेवग्याचं उंच झाड, शेवगा असा हा छान वाढला आहे बघा, त्याच्या बुंद्याशी लाजाळून आणि वरती शेवगा असा उंच वाढलेला आहे। आता त्याला फुलं पण आली आहेत, बघूया आता शेंगा किती दिवसांनी लागत आहेत। पहिला बहर आहे शेवग्याचा, पानांची भाजी अनेकदा करून झाली आहे। त्याच्या शेजारी छान वाढलेला आपला हा सोनचाफा, त्याच्याही फुलांचा बहर येऊन गेला आहे, परंतु त्याची वाढ मात्र खूपच छान झाली। आता आपण त्याची थोडी छाटणी पण करूया। इकडे मस्त सदाफुली सतत फुलत राहणारे, हा आहे कागडा, त्यालाही आता फुलं नाही आहेत, परंतु इकडे आणखीन एक आपलं पपईचं झाड आहे, उंच वाढतं आहे। त्या मानाने पपया कमी आहेत, परंतु आहेत आणि चांगल्या मोठ्या आहेत। कच्च्या अजून आहेत, पाडाला नाही लागल्या। आणि हे आपलं केळीचं झाड, हे केळीचं एक नाही, असे अनेक झाड आहेत। आणि मागेच मी सांगितल्याप्रमाणे की दोन्ही केळींना लोंगर आलेले आहेत। हे बघा, हा छोटा लोंगर आहे ना, बघायला सुद्धा असं छान मस्त वाटतंय। आणि हा दुसरा लोंगर, हे बघा, आता हा छान पिवळा धमक होत आलाय, म्हणजे लोंगर आता खुणावतोय की चला आता मलाही तुम्ही घरात घ्या। हे बघा, छान परिपक्व झालाय। हे आपलं मेहंदीचं झाड आणि जाईचं झाड एकत्र वाढतंय। हे आहे जाईचा वेल आणि मेहंदी, आणि परत आपण बेलाजवळ आलो असं छान। आपलं बेलाचं काटेरी झाड वृक्ष 1999 पासून भक्तीमध्ये आमच्या सोबत आहे। खूप तरी फळं आलेली आहेत। आणि मागे मी तुम्हाला एकदा दाखवलं होतं की हे असंच आलेलं झाड आहे, की त्याला अशी छान पांढरी फुलं आहेत, नाजूक फुलं आहेत, पानं वांग्यासारखी आहेत आणि त्याला काही फळं येत नव्हती, परंतु आता सहज पाहिलं तर अशी छान फळंही आलेली आहेत। आता ती इतकी बारीक आहेत, थोडीशी मोठी होऊ द्यावीत आणि मगच आपल्याला कळेल। पण इथे एका शेंड्याला थोडंसं मोठं झालेलं पण फळ दिसतंय। आता त्याचा रंग रूप सगळं वांग्यासारखंच आहे, पण हे नक्कीच रानवांग आहे। हे झाड असंच बागेत ठेवलं आहे कारण अनेक पक्षी येतात, फुलपाखरे येतात, फुलांमधला मध चोखून घेतात आणि शिवाय पानं मोठी असल्यामुळं आपल्याला ऑक्सिजन देण्याचं काम तर नक्कीच करतायत। इकडे आपलं छानसं जास्वंद मोठं लाल फुलांचं, आत्ताच खरं फुलं काढून झाली आहेत। बागेतली हे सकाळचा फेरफटका खरंच खूप आनंददायी असतो। इथे आता आपला हा ओला कचरा, ह्या ओला कचरा झाडाच्या बुंद्याशी घालून ठेवायचा, जेणेकरून गांडुळांनाही खाद्य मिळतं आणि माती भुसभुशीत होण्यासाठी मदत होते।
आज जास्वंदाचा नंबर आहे ओला कचरा देण्याचा. असं रोज एकेका झाडाचा नंबर असतो. कधी म्हणजे आता आपण परसबागेत खाली उभे आहोत, कधीतरी वरती कुंड्यांचाही नंबर ठरलेला असतो. आणि अशा पद्धतीने जसं जमेल तसं आपण शहरात राहूनही अशा चांगल्या परसबागेची जोपासना करतो आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही फळभाज्या आहेत, काही फळं आहेत, काही फुलं आहेत, काही औषधी वनस्पती आहे. तुळस बघा किती छान आली आहे इथे मस्त. त्याच्या शेजारी अबोली आहे. अशी दाखवू तर खूप तरी झाडं आहेत, परंतु भक्तीतला हा ठेवा नेहमीच मला खूप खूप अप्रूप वाटतो. ही सगळी काळजी घेतल्यामुळंच बरीच झाडं अशी छान आहेत, निरोगी आहेत. हे बघा, असं आता झाडाच्या बुंद्याशी असं चांगलं खोल आपल्या या स्टॅप्युलाने करून घ्यायचं आणि मग आपला जो हा काही कचरा आहे तो तिथे जिरवायचा. पुन्हा त्याच्यावर माती लोटून द्यायची, म्हणजे मग आपलं गांडुळांचं काम सुरू होत राहतं आणि कुठल्याही प्रकारची बागेत दुर्गंधी येत नाही किंवा काहीच नाही. माती भुसभुशीत होते आणि पुन्हा मातीतून मातीकडे, म्हणजे ज्याचं आहे त्याला आपण हा खाऊ देतोय, या गोष्टीचाही खूप आनंद आहे. इथे आपल्याला ही छोटी छोटी भांडी पण दिसत आहेत. ती आपल्याला पावसाळ्यात नाही परंतु उन्हाळ्यात त्याचा आपल्याला वापर होतो. आता पावसाळ्यात पाणी साठून राहू नये म्हणून त्याला ही अशा पद्धतीने करून ठेवलेले आहेत आपण. म्हणजे पाणी साठून कुठेही आजार होता कामा नये. प्रत्येक गोष्टीची आपण काळजी घेतो आहे, परंतु मातीशी आपण म्हणतो आहे की नातं जोडणं हे अशा पद्धतीने आमचं भक्तीमधल्या मंडळींचं काम सुरू असतं. एक वेगळा आनंद निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आणि पुन्हा इतर गोष्टी समजून घेण्याचा नेहमीच राहिलेला आहे. खरं तर मी ही फुलं वेचून वरती निघाले होते, परंतु आठवलं आपलं काहीतरी विसरले म्हणून. 4 चौघींसारखी मी पण नोकरीला जाणारी असल्यामुळं आपलं रोजचं वाहन साफ करायचं सकाळी सकाळी. आणि मगाशी दाखवलेल्या पपया आपल्याला वरती न्यायच्या होत्या. आता त्या छान अशा धुतल्या आहेत, त्याचं पाणी 100% गेलं आणि आता पपया घेऊन वरती जाऊयात. व्हिडिओमध्ये खरं तर मी दिसत नाही आहे, कारण बाकीचे सगळेच मंडळी सकाळी सकाळी लवकर ऑफिसला गेलेले असतात आणि त्याच्यामुळं. परंतु भक्तीतलं हे एक जे छान रूप आहे ते आपल्या सगळ्यांना दाखवावं आणि हा आनंद असाच वाटत राहावा, लुटत राहावा, अशी माझी ही मनोमन इच्छा असते बरं का मंडळी. मुळात मी खेड्यातली असल्यामुळं प्रत्येक गोष्ट म्हणजे मातीतलं काम असो किंवा झाडांचं काम असो किंवा मग ते साहित्यातलं काम असो, प्रत्येक काम हे महत्त्वाचंच असतं असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. नाहीतर इतक्या दुर्गम भागातून, खेडेगावातून शहरात आल्यानंतर इतकी चांगली ही आपली परसबाग राखण्याचा जो काही आनंद आहे तो मी इथे राहूनही असा घेते. आपलं हे आंब्याचं झाड बरं का, यथावकाश बहर आल्यानंतर दाखवीनच. चला तूर्त थांबूया आणि पुढची सगळी कामं आपली आता वाट पाहत आहेत. चला तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला भक्तीमधून निसर्गमय सकाळ, इमान राखूया मातीशी आणि मैत्र जपूया पर्यावरणाशी. धन्यवाद.